नांदणीचे सुप्रसिद्ध कुर्डे फूड मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुर्डे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। भारतातील रेल्वे स्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी 3D सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले। मात्र या सेल्फी पॉइंटमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप अमरावतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते अजय भोस यांनी केला असून माहिती देणाऱ्या रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मानसपुरे यांची उचलबांगडी केली आहे। यात एका सेल्फी पॉइंटची किंमत ही 1.25 लाख रुपये दर्शवण्यात आलेली आहे। मात्र प्रत्यक्षात 5 ते 10 हजार रुपयातच हा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला अशी माहिती मिळत आहे। संपूर्ण भारतभरात 1000च्या वर सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले असून यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते भोस यांनी केला। माहिती अधिकारात या सेल्फी पॉइंटची किंमत का सांगितली म्हणून रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मानसपुरे यांना शिक्षा म्हणून तातडीने त्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। या सेल्फी पॉइंटमध्ये ज्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राट देऊन कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला त्या अधिकाऱ्यावर चौकशी करून ED CBI मार्फत कारवाई करावी व मानसपुरे यांच्यावर अन्याय करण्यात आला त्यांना न्याय द्यावा। हिटलरगिरीचा कळस आपण आजच्या लोकशाहीमध्ये बघतो आहे। आमच्या अमरावतीतला एक कार्यकर्ता आहे RTIचा अजय बोस म्हणून, त्यांनी माहिती मागितलेली होती की जे सेल्फी पॉइंट्स केलेले आहेत, स्वतःचं कौतुक करण्यासाठी सेल्फी पॉइंट्स रेल्वे स्टेशनवर लावलेले आहेत, त्याला किती खर्च झाला। तर शिवराज मानसपुरे म्हणून जे कर्मचारी आहेत त्यांनी ती माहिती दिली आणि त्यांनी माहिती दिली म्हणून त्यांची उचलबांगडी करण्यात आली। असं आहे, माहितीचा अधिकार हा काँग्रेसच्या काळामध्ये आलेला, इथे ट्रान्सपरन्सी निर्माण करण्यासाठी हा अधिकार आलेला आहे। आणि अशा प्रकारे जर केंद्र सरकार एवढी अरेरावी करत असेल तर याचं खरोखर निषेधच आहे। हे कोणीही सहन करणार नाही। लोकशाही जर टिकून ठेवायची असेल तर येत्या काळामध्ये या अरेरावीला आपल्याला उत्तर द्यावंच लागेल।